अभिजित सांगतो की यांची युनिटी तेव्हा काही शेण खाण्यात गेलेली होती का? चला तर बघूयात नेमकं काय डिस्कशन चाललेले आहे। तर आर्या, अभिजित आणि निखिल हे तिघजण इकडे बसलेले असतात आणि इथे टीम ए बद्दल चर्चा चाललेली असते। अभिजित सांगतो की कोड्यात टाकण्याचाच हा गेम आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट कशात आहे तर कोड्यात टाकण्याचीच आहे, चक्रव्यूह आहे आणि त्या चक्रव्यूहामधून कसं बाहेर पडायचं हेच तर इकडे बघायचं आहे ना। मला मी एक चक्रव्यूह बनवून दिलं आणि तुम्ही याच्यात फसले, म्हणजे अरबाज आणि निक्की यांच्याबद्दल इकडे चर्चा होत आहे। काल ज्या एपिसोडमध्ये त्यांचं भांडण लागलेलं होतं की मला नॉमिनेट केलं, याच्यावरूनच चर्चा आहे। तर आर्या म्हणते की त्यावेळेसच मला कळलेलं होतं म्हणून तर ते मी सोडून दिलं। अभिजित सांगतो की त्यांनी रचलेल्या चक्रव्यूहामध्ये ते स्वतःच फसलेले आहेत, तरी सुद्धा मला हा मुद्दा काढायचा नव्हता, कारण काय आहे जास्त ओपन होणं ही देखील चांगली गोष्ट नाहीये। जे चाललंय ते चालू द्यावं माणसाला, पण ते त्यांच्या डोक्यात घुसतच नाही आणि ते सांगतात की आमची युनिटी आहे, म्हणजे टीम ए चे सदस्य आम्ही युनिटीने आहोत असे सांगतात। मग त्यावेळेस त्यांची युनिटी कुठे गेलेली, ज्यावेळेस निक्की नॉमिनेट झालेली होती, खायला गेलेली का, असं अभिजितचं इकडे मत असतं। तर त्याच्यावरती आर्या देखील हसते आणि त्यानंतर अभिजित सांगतो की यांची युनिटी दिसते, दाखवतात, पण यांचं असं आहे की निक्की जे सांगल तिकडे यांची पूर्व दिशा आहे, जर निक्की नसेल तर हे स्वतःचे निर्णय घ्यायला सक्षम नाहीयेत असंच दिसतं याच्यातून। तर तुम्हाला पण वाटतं का की खरंच टीम ए चे सदस्य हे युनिटीने खेळतात, पण काही दिवसापासून त्यांच्यामध्ये देखील पर्सनल ग्रजेसमुळे वाद होताना दिसतात? तर तुम्हाला अभिजितचं मत पडतं का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।